कशा आहात? मजेत आहात ना? असं हसत राहा नेहमी. चला, तर आज एक नवीन टॉपिक घेऊन आलो आहे. त्याचं नाव आहे क्रेनियल नर्व्स. क्रेनियल नर्व्स आर सेट ऑफ 12 पेअर्स ऑफ नर्व्स दॅट ओरिजिनेट फ्रॉम द ब्रेन. बरोबर आहे? तर ऐका, या क्रेनियल नर्व आपल्या शरीरामध्ये 12 त्याचे सेट असतात, म्हणजे 12 त्याच्या जोड्या असतात. तर कशा असतात मी सांगतो, लक्ष देऊन ऐका. मुळात क्रेनियल म्हणजे काय? क्रेनियल म्हणजे काय? ते क्रेनियल कॅव्हिटी असते, जी कॅव्हिटी आपल्या मेंदूला, आपल्या ब्रेनला सुरक्षित ठेवण्यासाठी काम करत असते किंवा ब्रेनला सपोर्ट करण्यासाठी काम करत असते. आणि मग हा आपला ब्रेन आहे, तर ब्रेनच्या पाठीमागल्या साईडने ह्या क्रेनियल नर्व्स निघत असतात. एकूण 12. तर लक्ष देऊन ऐका, ही आपली बॉडी, बरोबर आहे की नाही? ही बॉडी जर मी 2 भागामध्ये डिवाइड केली, म्हणजे वेगळी केली, तर निघलेली क्रेनियल नर्व्स अशी आली. पहिली क्रेनियल नर्व्स इथं आल्याच्या नंतर एक तिचा फायबर इकडे जाणार, एक फायबर इकडे जाणार. दुसरी क्रेनियल नर्व एक फायबर इकडे जाणार, एक फायबर इकडे जाणार. असं करत 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 अशा एकूण 12 त्याच्या पियर्स आहेत. बरोबर आहे ना? समजलं ना? त्याच्यामुळे आपण म्हणतो त्याला 12 पियर्स. म्हणजे जर ती नंबर मध्ये विचारल्या तर आपल्याला 24 क्रेनियल नर्व्स आहेत आणि त्याच्या जोड्या किती? 12. मुळात ओरिजिनेट कुठून होतात? आपल्या ब्रेन पासून. बरोबर आहे की नाही? मग आता यांचे टाईप आहेत, 3 टाईप आहेत. कोणती टाईप? सगळ्यात पहिली टाईप आहे सेन्सरी ऍफरंट नर्व, दुसरी मोटार इफरंट नर्व आणि तिसरी मिक्स्ड नर्व. बरोबर आहे ना? तर ऐका, याच्या ज्या नर्वच्या त्या 3 टाईप आहेत. सगळ्यात पहिली मोटार इफरंट नर्व, बरोबर आहे ना? आणि दुसरी इफरंट आणि सेन्सरी ऍफरंट नर्व. सेन्सरी ऍफरंट म्हणजे काय? टुवर्ड्स द ब्रेन. म्हणजे बघा, सेन्सरी नर्व कॅरी इम्पल्सेस फ्रॉम पेरिफेरी टू द ब्रेन. म्हणजे आपल्या बॉडीकडून आपल्या मेंदूकडे जे सेन्सेशन घेऊन जाते नर्व, त्याला आपण म्हणतो सेन्सरी नर्व. आणि दुसरी आहे मोटार नर्व कॅरी इन्फॉर्मेशन फ्रॉम ब्रेन टू द पेरिफेरी. बरोबर आहे ना? म्हणजे आपल्या मेंदूकडून आपल्या शरीराकडे घेऊन जाणाऱ्याला आपण मोटार म्हणतो आणि आपल्या बॉडीकडून आपल्या मेंदूकडे घेऊन जाणाऱ्याला आपण सेन्सरी म्हणतो. आणि मिक्स्ड नर्व याच्यामध्ये दोन्ही पण असतात, म्हणजे मोटार पण असतो आणि सेन्सरी पण असतो. ही झाली आपली बेसिक माहिती. पण आता इथून पुढे आपण जाऊया एकदम महत्वाच्या पार्टला. एकूण जे 12 क्रेनियल नर्व्स आहेत ना, त्यांचे काम काय, बरोबर आहे की ना, ते आपण बघूया. म्हणजे बघा, आपल्या शरीरामध्ये आपल्याला स्मेल असेल, टेस्ट असेल, व्हॉटएव्हर, विजन असेल, फेशियल एक्सप्रेशन असेल किंवा कंट्रोल एनी मसल्स, बरोबर आहे की नाही, ही प्रत्येक गोष्ट आपल्याला जाणवते ना, आपल्याला समजते ना. का समजते? ते रिझन आहे आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या क्रेनियल नर्व्स. तर आपण आता सगळ्यात पहिली क्रेनियल नर्व्स बघूया आपण, ऑल फॅक्टरी नर्व. कोणती? ऑल फॅक्टरी नर्व. जी नर्व हिची टाईप आहे सेन्सरी टाईप आहे. ही काय काम करते? सेन्स ऑफ द स्मेल. आपण उठल्यापासून रात्री झोपीपर्यंत, म्हणजे आपण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपल्याला प्रत्येक गोष्टीचा सुगंध येतो. आपल्याला क्षणात कळतं की नेमका कशाचा वास आहे. हे कशामुळे कळतं? तर ऑल फॅक्टरी नर्व या गोष्टीमुळे. दुसरी आहे ऑप्टिक नर्व, जिची टाईप आहे मोटार. आणि ऑप्टिक नर्व काय करते? विजन. विजन विजन म्हणजे काय? आपली दृष्टी किंवा आपल्याला जे काही दिसतं डोळ्यानं, याच्यावरती कंट्रोल करण्याचं काम कोण करते? ऑप्टिक नर्व. तिसरी आहे ऑक्युलोमोटार नर्व. हिचा टाईप आहे मोटार. ही काय करते? कंट्रोल मसल्स ऑफ द आय एक्सेप्ट सुपेरियर ऑब्लिक मसल अँड लॅटरल रेक्टस मसल. बरोबर आहे की ना? म्हणजे सुपेरियर ऑब्लिक मसल आणि लॅटरल रेक्टस मसल सोडून बाकीच्या ज्या आयच्या मुवमेंट आहेत, या प्रत्येकाला कंट्रोल करण्याचं काम कोण करतं? तर ऑक्युलोमोटार नर्व. चौथी या ट्रॉक्लियर नर्व. ही काय काम करते? हिचे टाईप कोणती? मोटार टाईप आहे. ही काय करते? कंट्रोल सुपेरियर ऑब्लिक मसल. बघा, आत्ताच मी पाठीमागे सांगितलं होतं ऑक्युलोमोटर नर्व मध्ये डोळ्याच्या सगळ्या मुवमेंट, मसलच्या मुवमेंट कंट्रोल करते ऑक्युलोमोटार. परंतु 2 म्हणलं होतं, एक्सेप्ट कोणती? ऑब्लिक मसल आणि दुसरी रेक्टिक मसल. ह्या दोन्ही ते कंट्रोल करते का? नाही. तर ही ट्रॉक्लियर नावाची जी 4थ्या क्रमांकाची नर्व आहे, जी मोटार टाईप मध्ये येते, तर ही कंट्रोल करते सुपेरियर ऑब्लिक मसलला. आणि सुपेरियर ऑब्लिक मसल काय करते? तर ॲबिलिटी ऑफ आय लुक डाऊन अँड इनवर्ड्स. म्हणजे आपण जेव्हा डोळ्यांना खाली बघतो ना किंवा आतल्या भागामध्ये बघतो, ही कंट्रोल करण्याचं काम कोण करतं? तर ट्रॉक्लियर नर्व. 5वी आहे ट्रायजेमिनल नर्व. आता लक्ष देऊन ऐका,
ट्रायजेमिनल नर्व, याच्यामध्ये दोन्ही पण टाईप आहेत, सेन्सरी पण आणि मोटार पण, म्हणजे हे दोन्ही पण फंक्शन परफॉर्म करते. ही काय आता आपण पाहू ट्रायजेमिनल नर्व. ट्रायजेमिनल नर्व जे आहे ना, बोथ फंक्शन परफॉर्म करते. याच्यामध्ये मोटार पण आणि सेन्सरी पण, दोन्ही पण याच्यामध्ये आहेत. तर मग नेमकं काम काय करते, तर प्रोव्हाइड सेन्सेशन फॉर फेस अँड कंट्रोल द मसल्स फॉर चिविंग. म्हणजे बघा, आपल्या चेहऱ्यावरती, आपल्या फेशियल वरती असणाऱ्या मसलला कंट्रोल करण्यासाठी दुसरं ही जी मॅन्डिबल आहे, आपण ज्यावेळेस अन्न खातो ना, आपण जे चावतो, बारीक करतो, तिथे जे चिविंग मसल्स असतात त्यांना कंट्रोल करण्याचं काम सुद्धा कोण करतं, तर ट्रायजेमिनल नर्व काम करते. त्याच्यानंतर 6वी आहे ऍब्ड्युसन्स नर्व. ही मोटार आहे, ही काय करते, कंट्रोल लॅटरल रेक्टस मसल. आता लक्ष देऊ नये का, लॅटरल रेक्टस मसल याचं काम काय आहे, तर सो ऍबिलिटी टू आउटवर्ड्स, म्हणजे आपण डोळ्याच्या बाहेरच्या भागामध्ये ज्यावेळेस बघतो त्यावेळेस ही ऍब्ड्युसन्स नर्व काम करते. थोडस मागे या बरं, आलात का. ऑक्युलोमोटार नर्व मध्ये मी काय सांगितलं, ऑक्युलोमोटार नर्व आयच्या पूर्ण मुवमेंट कंट्रोल करते, फक्त एक्सेप्ट काय म्हणलो तो, ऑब्लिक मसल आणि दुसरी लॅटरल रेक्टस मसल. पुढे गेलात तुम्ही, ट्रॉकियल नर्व भेटली तुम्हाला 4थ्या क्रमांकाची. ट्रॉकियल नर्व काय करत होती, कंट्रोल करत होती कोणाला, सुपेरियर ऑब्लिक मसलला, बरोबर आहे की नाही. आणि आता जी मी तुम्हाला सांगितलं ऍब्ड्युसन्स नर्व 6 क्रमांकाची, ही काय करते, लॅटरल रेक्टस मसलला कंट्रोल करते. त्याच्यानंतर बघा महत्वाची आहे 7वी फेशियल नर्व. आता बघा लक्ष द्या, फेशियल नर्व ही बोथ फंक्शन परफॉर्म करते. याच्यामध्ये मोटार पण आणि सेन्सरी पण आहे. म्हणजे काय, कंट्रोल मसल ऑफ फेशियल एक्सप्रेशन. आपल्या चेहऱ्यावरती आपण जे काय हावभाव दाखवतो, बरोबर आहे की नाही, समोरच्याला कळतं तोंड पडलं की काहीतरीच्या मागं दुःख आहे, समोरचा खूप जास्त हसत असेल, आनंदी असेल, त्याला कळतं की हा खूप आनंदी, म्हणजे चेहऱ्यावरून माणसं ओळखतात ना ती कशी. तर या सगळ्या गोष्टीला कंट्रोल करण्याचं काम कोण करतं, फेशियल नर्व करते. दुसरी गोष्ट, फक्त फेशियल नर्व मध्ये एक्सेप्ट चिविंग मसल आहे, बरोबर आहे की. आता म्हणजे ट्रायजेमिनल नर्व चिविंग मसलला कंट्रोल करते 5व्या क्रमांकाची, त्याच्यामुळे ही फेशियल नर्व मध्ये 7व्या मध्ये येत नाही. दुसरी गोष्ट, टेस्ट आहे, लॅक्रिमल ग्लँड आहे, सलायवरी ग्लँड आहे, याच्यावरती पण कंट्रोल करण्याचं काम कोण करते, फेशियल नर्व. म्हणजे लॅक्रिमल ग्लँड म्हणजे काय, लॅक्रिमल ग्लँड मधून ज्यावेळेस टीयर निघतात, अश्रू निघतात, आपण ज्यावेळेस रडतो, ते कंट्रोल करण्याचं काम सुद्धा फेशियल नर्व करते. सलायवरी ग्लँड मधून सलायवा सिक्रिट होतो, तो सलायवा सिक्रिट करण्याचं काम सुद्धा कोण करते, फेशियल नर्व करते. आणि 8 क्रमांकाची नर्व आहे, तिचं नाव आहे वेस्टिब्युलो कॉक्लियर नर्व. कोणती, वेस्टिब्युलो कॉक्लियर नर्व. जी वेस्टिब्युलो कॉक्लियर नर्व हिअरिंग अँड बॅलन्स ही फंक्शन परफॉर्म करते. म्हणजे वाटेवर आपण जे काय ऐकतो, जे काय ऐकतो ना, आणि ते आपल्या कानापर्यंत जातं, आपल्या मेंदूपर्यंत जातं, ही पूर्ण फंक्शन कोण करतं, वेस्टिब्युलो कॉक्लियर नर्व. आणि दुसरी गोष्ट, आपण चालतो, आपण डान्स करतो, बरोबर आहे की नाही, हे सगळं बॅलन्सिंग करण्याचं काम सुद्धा कोण करतं, तर हीच नर्व करते. त्यानंतर 9 क्रमांकाची नर्व आहे, जिचं नाव आहे ग्लासोफॅरेंजियल नर्व. काय नाव आहे, ग्लासोफॅरेंजियल नर्व. लक्ष देऊ नये का, ग्लासो म्हणजे काय, टंग, फॅरेंजियल म्हणजे काय, फॅरिंग्स. याच्यामध्ये 2 फंक्शन परफॉर्म करतात, हे 2 आहे, बोथ आहे, मोटार पण सेन्सरी पण. ही नर्व काय करते, सिव्हिअर फॅरिंग्स फॉर स्वॅल्विंग, गॅग रिफ्लेक्स. म्हणजे याच्यामध्ये ना, जी फॅरिंग्स मध्ये जे अन्न जातं, अन्न गेल्याच्या नंतर जेव्हा स्वॅलिंग केली जाते, तर स्वॅलिंगच्या असणाऱ्या मसल, त्या मसलवरती कंट्रोल करण्याचं काम कोण करतं, ग्लासोफॅरेंजियल. आणि दुसरं गॅग रिफ्लेक्स. गॅग रिफ्लेक्स म्हणजे काय, तर गॅग रिफ्लेक्सचा असा अर्थ होतो, व्हेनेवर इंटेक आपण ज्यावेळेस इंटेक ऑफ फूड, म्हणजे आपण ज्यावेळेस अन्न खातो, अन्न खाल्ल्याच्या नंतर चिविंग मसलनं त्याला बारीक केलं, आतमध्ये आलो, आणि आतमध्ये आल्याच्या नंतर आपल्या इथे इसोफेगस दुसरा विंड पाईप आहे, त्या विंड पाईप मध्ये अन्न गेलं नाही पाहिजे. जर विंड पाईप मध्ये जर अन्न गेलं तर चॉकोफॉल आपल्याला गुचकी लागल, आणि मग तिथं प्रिव्हेंट करण्यासाठी, म्हणजे विंड पाईप मध्ये अन्न न जाऊ देता इसोफेगस मध्ये अन्न व्यवस्थित गेलं पाहिजे, हे रिफ्लेक्स म्हणजे कंट्रोल करण्याचं काम कोण करतं, गॅग रिफ्लेक्स. आणि याला कंट्रोल कोण करतो, तर ग्लासोफॅरेंजियल नर्व. दुसरी गोष्ट, जी 1/3 पार्ट ऑफ जी टंग आहे, बरोबर की नाही, म्हणजे टेस्ट आहे, बरोबर की नाही, किंवा टॉन्सिलचा काय टॉन्सिल आहे, मिडल इयर आहे, याच्यावरती पण कंट्रोल करण्याचं काम कोण करतं, तर ग्लासोफॅरेंजियल नर्व. आणि 10वी आहे वॅगस नर्व. ही वॅगस नर्व बोथ फंक्शन परफॉर्म करते. याच्यामध्ये सेन्सेशन टू आउटर पार्ट ऑफ इयर, थ्रोट आहे, ऍब्डॉमिनल ऑर्गन्स आहेत,
टेस्ट सेन्सेशन आहे याच्यावरती कंट्रोल करण्याचं काम ही वॅगस जी 10 क्रमांकाची जी नर्व आहे ती करते. नंतर हीच नर्व काय काम करते, कंट्रोल मुवमेंट ऑफ द थ्रोट अँड सॉफ्ट पॅलेट, म्हणजे आपली घशाची हालचाल आणि आतमधली सॉफ्ट पॅलेट याची कंट्रोल करण्याचं काम सुद्धा वॅगस नर्वच करते. आणि सगळ्यात महत्वाचं, रेग्युलेट हार्ट रिदम, स्मूथ मसल ऑफ एअरवेज, लंग्स अँड GIT ही पण कंट्रोल करण्याचं काम कोण करते, वॅगस नर्व करते. त्यानंतर 11वी आहे ऍक्सेसरी नर्व, जी टाईप आहे मोटार, जी काय करते, कंट्रोल मसल्स दॅट मूव्ह हेड, नेक आणि शोल्डर, म्हणजे आपला हेड म्हणजे आपलं डोकं, शोल्डर म्हणजे आपला खांदा, नेक म्हणजे आपला गळा, याची जी काय मुवमेंट होते, बरोबर की नाही, याला कंट्रोल करण्याचे काम कोण करतं, ऍक्सेसरी नर्व करते. आणि सगळ्यात लास्ट जी 12व्या क्रमांकाची आहे हायपोग्लॉसल नर्व, याच्यामध्ये ही मोटार टाईपची नर्व आहे. ही काय करते, आपल्या टंगची जी मुवमेंट आहे, बरोबर की नाही, ते कंट्रोल करण्याचं काम करते. म्हणजे हायपोग्लॉसल नर्व आपण ज्यावेळेस बोलतो, आपण जेवण करतो, बरोबर की नाही, ही जी टंगची मुवमेंट आहे ही कंट्रोल करण्याचं काम कोण करतं, तर हायपोग्लॉसल नर्व. समजते मी काय बोललो होतो, म्हणजे मी तुम्हाला 12 नर्व सांगितल्या. सगळ्यात पहिली तुम्हाला नर्व कोणती सांगितली मी, ऑल फॅक्टरी नर्व, जी काय काम करते, सेन्स ऑफ द स्मेल. दुसरी कोणती आहे, ऑप्टिक नर्व, जी काय काम करते, विजन. तिसरी कोणती, ऑक्युलोमोटार नर्व, ही काय करते, जी काही कंट्रोल करते मुवमेंट मसल्स, कंट्रोल मसल्स ऑफ द आय एक्सेप्ट ऑब्लिक मसल आणि रेक्टस मसल. 4थ्या क्रमांकाची नर्व कोणती होती, ट्रॉकियल नर्व, जी मोटार टाईपची, ही काय करते, कंट्रोल सुपेरियर ऑब्लिक मसल. 5व्या क्रमांकाची नर्व कोणती, ट्रायजेमिनल नर्व, ही काय करते, प्रोव्हाइड सेन्सेशन टू फेस आणि कंट्रोल मसल फॉर चिविंग. 6व्या क्रमांकाची कोणती होती, ऍब्ड्युसन्स नर्व, जी काय करते, कंट्रोल लॅटरल रेक्टस मसल. 7व्या क्रमांकाची कोणती, फेशियल नर्व, जी काय करते, कंट्रोल मसल आणि फेशियल एक्सप्रेशन. आणि 8व्या क्रमांकाची कोणती, वेस्टिब्युलो कॉक्लिअर नर्व, जी काय करते, बॅलन्सिंग आणि हेअरिंग यांना कंट्रोल करण्याचं काम करते. 9 क्रमांकाची कोणते, ग्लासोफॅरेंजियल नर्व, जी काय करते, आपल्या जी टंगचा 1/3 पार्ट आहे त्याला बी कंट्रोल करण्याचं फॅरिक्स किंवा गॅग रिफ्लेक्स असेल. 10 क्रमांकाची वॅगस नर्व आहे. 11 क्रमांकाची ऍक्सेसरी नर्व आहे. आणि 12 क्रमांकाची हायपोग्लॉसल नर्व आहे, जी आपल्या टंगची मुवमेंट कंट्रोल करतो. कुठे जाऊ नका, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. थँक्यू.